नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अनुपमा खानविलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, बँकिंग अशा विविध विषयांवर चर्चा करतो आणि त्या विषयातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आरोग्याशी निगडीत अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे मासिक पाळीच्या तक्रारी आणि गर्भाशयाचे आजार व त्यावर अमृत आयुर्वेद उपचार. आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे या विषयातले तज्ज्ञ वैद्य अविनाश अमृतवाड. आधी सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत आपल्या हॅलो 24 तास मध्ये. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख देखील करून घेऊया. डॉक्टर अविनाश अमृतवाड हे BMS आणि DY आहेत. ते पंचकर्म आणि आयुर्वेद विशेषज्ञ आहेत. गुरुकुंज मोझरी अमरावती इथल्या आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्याची पदवी त्यांनी घेतली. पुण्याचे राजवैद्य आदरणीय समीर जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष अध्ययन केलं. मागच्या 14 वर्षांपासून श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवरती संशोधन आणि उपचार केलेले आहेत. मेंदूचे आजार, वंध्यत्व, मणक्याचे विकार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड अशा अनेक आजारांवर अचूक निदान आणि उपचारांसाठी ख्याती त्यांची आहे. स्त्री वंध्यत्व आणि गर्भाशयाचं ऑपरेशन टाळण्यासाठी विशेष संशोधन त्यांचं आहे. गुरुकुल पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं विद्यादान करून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ते काम करतात. आणि या सर्व कार्यासाठी 2017 साली महात्मा कबीर समता परिषदेतर्फे नांदेड रत्न तसंच वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मराठवाडा भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. मुख्य शाखा त्यांच्या नांदेडसह मुंबई, पुणे, लातूर, वाशिम अशा शहरांमध्ये आहेत आणि इतर शहरांमध्ये सुद्धा ते रुग्णसेवा देतात. तर विसरलेली संस्कृती आणि बदललेल्या जीवनशैलीचा नेमका परिणाम आणि स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगानं बदललेला जॉब, व्यायामाच्या अभावामुळे आलेले मांसपेशीचं काठिण्य आणि त्यामुळे सिझेरियन सेक्शन अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांचे आजार आता वाढत चाललेत आणि त्यातही पाळीचे आजार वाढतात. आणि म्हणूनच मासिक पाळी, गर्भाशयाचे आजार आणि त्यावर नेमके अमृत आयुर्वेद उपचार काय आहेत जाणून घेणार आहोत डॉक्टर अविनाश अर्जुन वाडेकर सरांकडून. लगेचच चर्चेला सुरुवात करतो. सर, सुरुवातीलाच मला प्रश्न विचारायचा आहे की सामान्यपणे मासिक पाळीचे जे आजार आपल्याला पाहायचे तर त्यापूर्वी मासिक पाळी नेमकी कशी असली पाहिजे, काय सांगाल? ॲक्च्युअल गोष्ट कशी आहे की मासिक पाळीचं वर्णन करत असताना मासिक धर्म असं आपण म्हटलं पाहिजे. आज नॉर्मली पाळी कशी असते हेच जिथं विसरल्या कारणानं पाळीचे आजार पण समजत नाहीत अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे. मासिक पाळी येते कशी, तर पुस्तक असं सांगतं किंवा नॉलेज असं सांगतं की 14व्या दिवशी बीजांड तयार होतं किंवा बीजांड फुटतं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल जर युटिलाइज नाही झालं तर पाळी येते. पण अर्थ समजून घेत असताना मला असं वाटतं की असं आपण समजून घ्यावं की पाळीचं गणित जे आहे ते बीजांडाच्या गणितावरती आहे. शेवटी बीजांड जर तयार नाही झालं तर मग पाळी येणार नाही. म्हणून इंट्रोड्यूस्ड ज्याला म्हणतो किंवा मेडिसिन्स देऊन ज्याला आपण पाळी येणं म्हणतो तो पार्टमध्ये ॲक्च्युअल अनओव्हलेटरी सायकल पाहायला मिळते किंवा बीजांडांची परिपक्वता पाहायला मिळत नाही. त्यामुळे नॉर्मली पाळी कशी यायला पाहिजे तर बीज तयार व्हायला पाहिजे. बीज युटिलाइज नाही झालं समजा तर ते 14व्या दिवशी ॲक्च्युअल तिथून पाळी यायला पाहिजे. आता मुद्दा असा आहे की पाळी कशी असायला पाहिजे, तर मग एकंदरीतच जसं मलमूत्र किंवा स्वेद इत्यादी समजा टॉक्सिन्स बाहेर पडण्याची जी काही मार्ग आहेत त्याच प्रकारे पाळीचं पण गणित असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या किंवा माझ्या आईच्या काळामध्ये हे सगळं प्रकरण जसं तक्रारी म्हणून कधी येतच नव्हतं. तो पाळीचा धर्म म्हणूनच येत होता आणि ती मंथली येत होती, विनासायास येत होती. कधी पोट दुखत नव्हतं किंवा मग बाकीच्या कोणत्याच तक्रारी येत नव्हत्या, कारण त्यांची जीवनशैली आणि इतर गोष्टींच्या अनुषंगानं त्याचं जे काही समजा ओरिएंटेशन होतं किंवा त्याची जी काही समजा उपलब्धी होती ती ॲक्च्युअल एक हेल्दी लाईफसाठी म्हणून होती. परंतु तोच आज प्रॉब्लेम बनून बसलाय. जनरली पाळी कशी यायला पाहिजे तर विनासायास यायला पाहिजे. मलमूत्र विसर्जन जसं होतं तसं यायला पाहिजे. एकंदरीतच जे काही समजा आर्तवाचं वर्णन आलेलं आहे ते इंद्रगोप किड्याप्रमाणे ॲक्च्युअल ब्लिडिंग व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये क्लॉट्स नसायला पाहिजेत किंवा कोणत्याही प्रकारची दुर्गंध नसायला पाहिजे. आणि विनासायास म्हणजे पाळीमध्ये पोट दुखणं किंवा मग पाळीमध्ये बर्निमिक्च्युरेशन होणं किंवा पाळीमध्ये बॅकएक होणं इत्यादी कोणतेही त्रास न होता ॲक्च्युअल मासिक पाळी यायला पाहिजे. तर त्याला नॉर्मल पाळी असं आपल्याला म्हणता येतं. किंवा पाळी कशी येते तर ती ओव्हुलेशनच्या गणितावरती अवलंबून आहे. म्हणून पुन्हा पुन्हा असं सांगावं असं वाटतं की आजकाल जो काही पाळीचा अट्टहास केला जातो की पाळी रेग्युलर यायला पाहिजे म्हणून आपण हार्मोनल पिल्स घेतो किंवा मग बाकीच्या गोष्टी घेतो, या सगळ्यांची उत्तरं ओव्हुलेशनच्या गणितामध्ये आहेत. आणि ओव्हुलेशनचं जे काही गणित आहे म्हणजे बीजांड तयार होण्याचं जे गणित आहे ते ॲक्च्युअल तुमच्या बॉडी पोटन्शीमध्ये आहे. म्हणून मग सप्तधातू व्यवस्थित झाल्यानंतर शुक्रापर्यंत त्याचं पोषण झाल्यानंतर ॲक्च्युअल पाळी नॉर्मल होऊ शकते किंवा पाळी नॉर्मली येते.
बरं 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 अगदी अमृतवाड सर, हे खूप छान तुम्ही नेमकं पाळीचं हे नियोजन कसं असतं आणि नैसर्गिकरित्या कसं असावं हे आपण सांगितलं. मात्र मासिक पाळीविषयी ज्या तक्रारी स्त्रियांना जाणवतात, तर त्या तक्रारी नेमक्या का उद्भवतात? काय कारण आहेत त्याच्या मागे? मला एक सांगावंसं वाटतं की जसं मी आत्ताच बोललो की मासिक पाळीचा धर्म कसं तर मलमूत्र विसर्जनासारखा असायला पाहिजे किंवा नॉर्मली तो फील नाही व्हायला पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की पाळीच्या तक्रारी उद्भवतात का याची कारणं जर आपण पाहिली समजा तर बदललेली जीवनशैली आहे. सध्याचे जॉब्स आहेत लेडी फॅक्टर्समध्ये जे काही समजा आपण आज समानतेच्या पद्धतीनं समजा एकंदरीत त्याचा विचार करतो, जिथं पोलीसमध्ये किंवा मिलिटरीमध्ये सुद्धा आज स्त्रिया आहेत आणि त्याच अनुषंगानं भागवत जे काही समजा आता भागदौड चालू आहे तर मग भागवणं हा प्रकार आहाराच्या बाबतीमध्ये येतो, विहाराच्या बाबतीमध्ये रात्रीचं जागरण असेल किंवा इतर गोष्टी येतात. त्याच्यानंतर मग एकंदरीतच निद्रा, आहार आणि ब्रह्मचर्य पालन ह्या तिन्ही विषयांवरती त्याचं वर्णन पाहायला गेलं पाहिजे. आणि सोबतच कटू, आम्ल, लवण म्हणजे तिखट जास्तीचं खाणं किंवा खारट जास्तीचं खाणं, स्पायसी डाएट घेणं इत्यादी गोष्टी त्या आहाराच्या बाबतीमध्ये येतात. विहाराच्या बाबतीमध्ये जसं एकंदरीतच जर आपण पाहिलं समजा तर पूर्वी आपली आई जेव्हा तिला मासिक धर्म येत होता त्यावेळी ती 4 दिवस आराम करायची किंवा कोरडं अन्न खायची किंवा घोंगड्यावरती झोपायची. म्हणजे 4 दिवस जो गर्भाशयाच्या बाबतीमध्ये रेस्ट करण्याचा प्रकार होता तो प्रकार आज कुठेतरी लुप्त झाला आहे. कारण प्रत्येकाला एक जॉब आहे. जरी जॉब नसेल समजा तरी घरचं एकंदरीतच वर्कलोड अशा पद्धतीचं वाढलं आहे मुलाबाळांच्या संदर्भामध्ये किंवा इतर संयुक्त कुटुंब पद्धती जिथं लॉस झाली आहे. प्रत्येकाला जिम्मेदारी स्वतःच्या अंगावरती आल्या कारणानं प्रत्येकाचं काम स्वतःलाच करावं लागते म्हणून 4 दिवस ती रेस्ट पण मिळत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं जर पाहिलं तर गर्भाशयाला जिथं मासिक पाळी चालू असताना जखम झालेली असते. एक विचार करा की बोटाला जर जखम झाली तर आपण बोट वरती धरून त्या ठिकाणी ॲक्च्युअल काम करतो, पण गर्भाशय जिथं वाहत आहे म्हणजे ब्लिडिंग ज्या ठिकाणाहून सुरू आहे एवढी मोठी जखम तयार झालेली आहे त्या जखमेविषयी काहीही न विचार करता आपण त्या दिवसांमध्ये प्रवासही करतो. त्या दिवसांमध्ये आजकाल टी व्हीवरती पण ॲड पाहायला मिळते की इन दिनो मे भी म्हणून आपण समजा त्या पॅड्सच्या जे काही ॲड चालतात अतिशय म्हणजे वाईट गोष्ट आहे. पण मुद्दा असा आहे की एकंदरीतच त्या 4 दिवसामध्ये रेस्ट न घेणं हा जो काही प्रकार चालतो त्याच्याने ॲक्च्युअल जास्तीत जास्त लॉस याच्यामध्ये पाहायला मिळतो. सोबतच स्ट्रेस टेन्शन नावाचा मुद्दा आहे. म्हणजे आज प्रत्येकच असेल, तुम्ही असेल, मी असेल, एक्सपेक्टेशन्सनुसार ॲक्च्युअल जे काही समजा आपल्याला कष्ट करावं लागतात त्याच्याने जे काही समजा सायकोलॉजिकल एक प्रेशर आपल्यावरती आहे आणि तद अनुषंगानं सायकोलॉजिकल प्रेशर बिअर करत असताना एक्स्ट्राचं एक्झर्शन बियॉन्ड एनर्जी ज्याला आपण म्हणतो म्हणजे ताकदीच्या पलीकडे जाऊन जी काही कामं आपण करतो त्या सगळ्याच गोष्टींचा परिणाम हा शरीरावरती येतो आणि तद अनुषंगानं मासिक पाळीवरती येतो. अगदी खरं आहे. खूप म्हणजे दैनंदिन जीवनात स्त्रिया अशा अनेक खरं तर चुका करतात असं म्हणायला आपल्याला हरकत नाही जर चिकित्सेच्या याच्यातून जर आपल्याला हे दिसू लागलं तर. मी पुढच्या प्रश्नाकडे जाते. पुढचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा की इतर आजारांचा सुद्धा परिणाम हा मासिक पाळीवर होतो का? म्हणजे त्या आजारांमुळे सुद्धा मासिक पाळीच्या काही तक्रारी येतात? निश्चितच. ॲक्च्युअल गोष्ट कशी आहे मासिक पाळीकडं म्हणजे आजाराच्या कॅटेगरीमध्ये पाहत असताना आपल्याला दोन्ही पद्धतीनं पाहावं लागतं की ओरिजिनली गर्भाशयाचा आजार आहे का काही आजाराच्या अनुषंगाने ॲक्च्युअल गर्भाशयावरती परिणाम होतोय. मुद्दा एक आहे की सगळेच आजार गर्भाशयाचे नसतात. कारण गर्भाशयाची रचना जर आपण बघितली तर जिथं समोरच्या बाजूला मूत्राशय येतं आणि पाठीमागच्या बाजूला जिथं आतड्याच्या वेटोळ्यावरती गर्भाशय बसलंय आणि त्याच्या सेंट्रली गर्भाशय बसलेला असल्या कारणानं जो काही इम्पॅक्ट मोठ्या आतड्याच्या आजारांचा किंवा ब्लॅडरचा उदाहरणार्थ UTI आहे म्हणजे लघवीचं इन्फेक्शन आहे आणि तद अनुषंगानं जर आपण पाहिलं तर इन्फ्लेमेटरी पॅथॉलॉजी शोथ जो काही तयार होतो किंवा तिथल्या मांसपेशींवरती सूज येते तद अनुषंगानं वजायनल इचिंग म्हणा म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी खाज म्हणा किंवा मग पांढरा कपडा म्हणा या पद्धतीच्या गोष्टी किंवा इन बिटवीनचं जे काही स्पॉटिंगचा प्रकार आहे तोही पाहायला मिळतो. अशा गोष्टी की आता मलप्रवृत्ती जर समजा व्यवस्थित नसेल कंटिन्युअस गॅसेस असतील किंवा एखाद्याला जर समजा अर्श झालेला असेल म्हणजे ज्याला आपण पाईल्स म्हणतो आणि त्या अनुषंगानं जर समजा ॲनल स्ट्रिक्चर नावाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो किंवा गर्भाशयावरती एक्स्ट्रा प्रेशर जेव्हा समजा पक्वाशयाचं त्याच्यावरती पडतं तद अनुषंगानं सुद्धा वाईट डिस्चार्ज किंवा इंटरनल ब्लिडिंग किंवा मग इन बिटवीन ज्या ब्लिडिंग होतात त्या पाहायला मिळतात. आता मुद्दा असा आहे की फायब्रॉइड नावाचं प्रकरण आहे म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी गाठी तयार होणे ज्यासाठी आपण ऑपरेशन हा मुद्दा मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला. गर्भाशयाच्या ठिकाणी समजा गाठी तयार होणे हा प्रकार येतो त्यावेळी मग ऑपरेटचा सल्ला दिला जातो. ॲक्च्युअल आहे काय ते रक्त आणि मांसापासून बनलेलं गर्भाशय त्याच्या ठिकाणी जेव्हा रक्त कमी पडायला लागतं तेव्हा ते मांस कठीण होतं त्याला फायब्रॉइड असं आपण म्हणतो. ॲक्च्युअल
सोनोग्राफी होते कोणत्या तरी दुसऱ्या कारणाने, म्हणजे एक्सेस अमाऊंटमध्ये ब्लिडिंग असेल किंवा मग ॲब्डोमेन पेन असेल, म्हणजे पोट दुखण्याच्या कारणाने, आणि तद अनुषंगानं मग काय होतं की त्या ठिकाणी फायब्रॉइड डिटेक्ट होतं आणि त्यालाच रिमार्क दिला जातो आणि त्याच्याच अवतीभोवती सगळी काही ट्रीटमेंटची दिशा फिरते. अच्छा. आता मुद्दा असा आहे की ॲनिमिया झाला, म्हणजे रक्ताल्पता जर झाली समजा, जे की म्हणजे इंडियन लेडीजमध्ये अगदी कॉमन आहे, अगदी म्हणजे ॲनिमिया जो प्रकार आहे तो कॉमन. कारण काय, आपली आई सगळ्यांना खाऊ घालून खाते हो. आणि सकाळची कामं आटोपल्याशिवाय ती खात नाही. संस्कृतीची बीजे त्याच्यामध्ये आहेत. मुद्दा असा आहे की ती प्रत्येकासाठी झुरते, त्याच्यामुळे चिंत्यानापे अतिचिंतना, जिथं रसधातू बिघडण्याचं कारण सांगितलंय, आणि रसधातूचेच दोन रजा आणि स्तन्य असे दोन उपधातू सांगितलेले आहेत. आता ॲनिमिक कंडिशन्सच्या बाबतीमध्ये होतं काय की लोहित क्षय ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये वर्णन ऑलिगोमेनोरिया ज्याला इंग्रजीत म्हणतात, त्याला आयुर्वेदामध्ये लोहित क्षय म्हणजे ब्लिडिंगच होत नाही. आता तद अनुषंगानं समजा ओबेसिटी पुन्हा पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीतच धातू परिपोषण जर व्यवस्थित नसेल तर अंतस्त्वचा, म्हणजे जी काही समजा एंडोमेट्रियम आपण गर्भाशय म्हणतो, तर तेच तयार होत नसल्या कारणानं मग मासिक धर्म जो आहे तो व्यवस्थित ब्लीड होत नाही. स्त्रीचं स्त्रीत्व हे गर्भाशयाच्याच अवतीभोवती फिरतं. म्हणजे आम्हा वैद्यांसाठी तर ती एक पर्वणी असं म्हणता येतं की स्त्रीचा कोणताही आजार असो, मग तो शारीरिक असो वा मानसिक असो, या दोन्हींची उत्तरं ॲक्च्युअल गर्भाशयामध्ये पाहायला मिळतात आणि सॉल्व पण आपल्याला त्याच पद्धतीने करता येतात. त्यामुळं फक्त गर्भाशय जिथं सोलो पाहिलं जातं किंवा आजकाल स्पेशलायझेशनच्या अनुषंगानं फक्त एकाच ऑर्गनला कन्सिडर करून, उदाहरणार्थ जर समजा बॅकएक होतंय तर मग आज डॉक्टर म्हणतात की बाबा तो ऑर्थोपेडिकचा मुद्दा आहे, म्हणजे हाडांच्या डॉक्टरांचा मुद्दा आहे. तसं नाही आहे ते. म्हणजे भगवंतानं जे शरीर बनवलंय, ह्या केसापासून ते खालच्या पायाच्या नखापर्यंत एक संध असं शरीर बनवलंय आणि प्रत्येकच अवयवाचा किंवा प्रत्येकच ऑर्गनचा परिणाम जो आहे तो इतर अवयवांच्या कारमुक्तेवरती होतो किंवा त्याच्या दृष्टीवरती होतो. म्हणून तद अनुषंगानं इतर आजारांचा जो परिणाम आहे तो निश्चितच गर्भाशयाच्या आजारांवरती 100% पाहायला मिळतो. आणि त्या पद्धतीनं ॲक्च्युअल जर आपण समजा, आता कालपरवा एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं, एक लेडी जी 35 इयर्स ओल्ड आहे, ती वाईट डिस्चार्जसाठी मागच्या 4 वर्षापासून ती परेशान होती. आणि तद अनुषंगानं मग पाहिलं तर तिची दिनचर्या जर पाहिली समजा, तर काय होती, तर सकाळचं लवकर उठणं, उशिराचं जेवणं आणि रात्रीचं मिस्टर उशिरा येतात म्हणून पुन्हा उशिरा जेवणं. आता अजीर्णाचा परिणाम ॲक्च्युअल त्याच्यावर होतोय. म्हणून मग वाईट डिस्चार्ज म्हणून जर आपण फक्त गर्भाशयाला कॉन्सन्ट्रेट केलं असतं किंवा त्याच ठिकाणी वॉश दिला असता, त्याच ठिकाणी पिचू दिला असता, तर निश्चितपणे ते दुरुस्त झालं नसतं. म्हणून हे गोष्ट कशी आहे की जर मी अजीर्ण त्याचं संपवलं, म्हणजे रात्रीचं जेवणाचा शेड्यूल त्यांचा बनवून दिला, सकाळच्या जेवणाचा शेड्यूल मी बनवून दिला, किंवा मग तद अनुषंगानं अजीर्णाची त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली, तर निश्चितपणे वाईट डिस्चार्ज कमी पाहायला मिळतो. सेम थिंग अबाउट मेनोरेजिया, म्हणजे हेवी ब्लिडिंगच्या बाबतीमध्ये विचार करत असताना कधीतरी आम्लपित्त होऊन गेलेलं आहे. म्हणजे होतं काय की स्टेज वाईज आजार पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही 20 वर्षापर्यंत पाहता तद अनुषंगानं समजा ते आम्लपित्तामध्ये असतं, आणि जेव्हा ते 20च्या अभो जातं त्यावेळी ते ॲक्च्युअल काय होतं, रक्तपित्तामध्ये कन्वर्ट होतं आणि मग हेवी ब्लिडिंग, इंटरमिटंट ब्लिडिंग, मध्येच समजा पाळीला कपडा जास्त जाणे, कपडा कंट्रोल न होणे, या पद्धतीच्या कंडिशन्स त्याच्यामध्ये यायला लागतात. त्यामुळे इतर आजारांचा सुद्धा या गोष्टींच्या अनुषंगानं जर विचार केला तर निश्चितपणे गर्भाशयाच्या आजाराच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. ओके सर, खरं तर हा दोन्ही अर्थाने प्रश्न होता की मासिक पाळी विषयक किंवा गर्भाशय संबंधित तक्रारीमुळे इतर आजार सुद्धा उद्भवतात का? मग निश्चितच, म्हणजे आता हे दोन्हीही ट्विस्ट आहे. म्हणजे तुम्ही जसं विचारलं की इतर आजारांचा परिणाम त्याच्यावरती होतो का आणि त्याचा परिणाम इतर आजारांवरती होतो का, हे दोन्हींची उत्तर मला असं कॉमनली असं द्यावंसं वाटतं की एक उदाहरण देतो की आज कमरेतली नस दबणे, किती पेशंट आहेत, किती स्त्रिया आहेत आज कमरेच्या दुखण्याविषयी, पाठीच्या दुखण्याविषयी किंवा जॉईंट पेन विषयी. म्हणजे 99% म्हणण्यापेक्षा मी म्हणतो ना की बहुतांश स्त्रिया जिथं रक्ताल्पतीने ग्रस्त आहेत, म्हणजे प्रत्येकच स्त्री समजा तदानुषंगानं जॉईंट पेन मध्ये येऊन जाते. आता मुद्दा दुसरा असा आहे की कमरेच्या दुखण्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपण काय करतो, पहिल्यांदा तरी एक्सरे काढतो, MRI काढतो, आणि MRI मध्ये सर्वसाधारणपणे L5S1 मध्ये नस दबलेली निघते आणि मग आपण ऑर्थोचीच ट्रीटमेंट घेत राहतो आणि कित्येक दिवसांनी मग कुठंतरी आपल्याला कळतं की वैद्यांकडे जावं, पंचकर्म करावं वगैरे. पण जेव्हा ती लेडी फर्स्ट टाइम माझ्याकडे येईल किंवा कुण्या जाणत्या वैद्यांकडे जाईल तेव्हा तो
तिन्हींचा पण इतिहास घेऊ शकतो. म्हणजे मूत्राशयाचा, गर्भाशयाचा आणि जिथं मी रचनात्मक दृष्टिकोनातून सांगताना असं सांगितलं की गर्भाशय हे सेंट्रली आहे आणि मोठं आतडे हे पाठीमाग आहे. आणि आज जर गोष्ट कन्सिडर केली तर व्हाईट डिस्चार्जचा जर त्रास असेल किंवा मग मेनोरिजियाचा मध्ये मध्ये इंटरमिट ब्लिडिंगचा असेल किंवा मग सर्वायकल इरोजन म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाला जखमा होणे किंवा गर्भाशयाला वारंवार जसं समजा पोस्ट क्वायटस ज्याला आपण म्हणतो म्हणजे संबंधानंतर पोट दुखणे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या जर समजा तक्रारी असतील आणि तद अनुषंगानं जर समजा कंबर दुखत असेल तर निश्चितपणे गर्भाशयाची ट्रीटमेंट केली तरच ते कमरेचं दुखणं जाईल. खरंय. आता मुद्दा दुसरा असा आहे की कंटिन्युअस समजा अशा पद्धतीच्या तक्रारी असल्यानंतर एक प्रकारचा चिडचिडेपणा, एक प्रकारचा त्रागा किंवा ज्याला आपण नंतर मग सहनशीलता कमी झाल्या कारणानं हळवेपणा यायला लागतो, रडायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की बाबा कुठेही जाऊन ही बिमारी दुरुस्त होत नाही, दॅट्स वाय सायकॅट्रीकडे न्यावं, नाही का. म्हणजे मानस आजाराच्या दृष्टिकोनातून त्याचं ट्रीटमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतो. मूळ मुद्दा असा आहे की गर्भाशयामध्ये शारीर आणि मानस ह्या दोन्हीही गोष्टींची उत्तरं लपलेली आहेत. कारण काय तर बीज नावाची गोष्ट जिथं शुक्राच्या अधीन आहे आणि शुक्र नावाची गोष्ट जिथं समजा प्रसन्नत्वाशी संबंधित आहे. म्हणजे ओव्हुलेशन, ऋतुमती म्हणून एक लक्षण शास्त्राने सांगितलंय ज्याच्यामध्ये ऋतुमती म्हणजे ओव्हुलेशन झाल्यानंतर जी काही समजा लक्षणं ऍक्च्युअल स्त्रीमध्ये जाणवतात, जिथं म्हणजे कॉन्टॅक्टची इच्छा होण्यापासून ते प्रसन्न राहण्यापर्यंत सगळं काही शास्त्राने वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि तद अनुषंगानं जर आपण पाहिलं समजा तर फ्रेश राहण्यासाठी किंवा नॉर्मली ज्याला आपण सायकोलॉजिकली हेल्दी राहण्यासाठी पाळी उत्तम राहणं गरजेचं आहे. इन शॉर्ट जे काही आजार होत होतात म्हणजे पोट दुखण्यापासून कंबर दुखण्यापर्यंत, मान दुखण्यापासून ते मायग्रेनपर्यंत ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार जो आहे तो गर्भाशयाच्या अनुषंगानं जर केला तर निश्चितपणे परिणाम उत्तम येतो. अगदी खूप महत्त्वाच्या मुद्द्याला सर आपण हात घातलेला आहे. आणखी यावर चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झी24 तास. सर मघाशी आपण मासिक पाळीचे आजार आणि त्या काय नेमक्या तक्रारी असतात पाहिलं. गर्भाशयाचं ऑपरेशन टाळण्यासाठी आपल्याकडे नेमके संशोधनात्मक उपचार काय आहेत मग? निश्चितपणे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला जो की आत्ता ज्वलंत आहे गर्भाशयाच्या ऑपरेशनच्या संदर्भामध्ये. म्हणजे आज मला साधा प्रश्न सर्वांनाच असा विचारावा वाटतो की प्रत्येकाचा आजार गर्भाशयाचा आहे का याच्यातच त्याची उत्तरं दडलेली आहेत. मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळा लघवीच्या म्हणजे सिस्टायटिसच्या कंडिशन्स असतात आणि त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज पाहायला मिळतो. कधी कोलायटिसच्या कंडिशन्स असतात ज्याच्यामुळे समजा बॅकएक पाहायला मिळतं किंवा इतर गोष्टी पाहायला मिळतात. फायब्रॉइडसारखी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये समजा ऑपरेट सजेस्ट केलं जातं. जिथं समजा ह्या तक्रारी बऱ्याच दिवसाच्या चाललेल्या असतात आणि टेम्पररी आपल्याला 2 किंवा 3 वेळा मेडिसिन्स दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग ऑपरेटचा सल्ला दिला जातो आणि सांगितलं जातं की बाबा लेकरं तर झालेली आहेत, आता मुलंबाळं झालेली आहेत आणि त्याचा काही परिणाम तुमच्या शरीरावरती होणार नाही. ॲक्च्युअल मला असं वाटतं की गर्भाशयाचं ऑपरेशन करणं म्हणजे एक बिमारीपासून मुक्ती करून घेण्यासाठी 1000 बिमाऱ्यांना आमंत्रण देणं. मुद्दा असा आहे की गर्भाशय निघून गेल्यानंतर जी इमेज मी तुम्हाला आत्ता त्या ठिकाणी दाखवतोय या ठिकाणी जर तुम्ही रचना पाहिली तर हे मूत्राशय आणि हे गर्भाशय आणि हे मोठं आतडं एकंदरीतच जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही पहा की जर समजा आतमधली पोकळी तयार झाली, स्त्रीचं स्त्रीत्व जर समजा गर्भाशयाशी संबंधित असेल आणि ते गर्भाशय नसेल तर ती स्त्री जी आहे ती पुरुष बनणार आहे. त्या ठिकाणी हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे, हिरिसिटिझम होणार आहे, वेट गेन होणार आहे. म्हणजे एकंदरीतच समजा बॉडीचा बॅलन्स जो आहे तो आउट होणार आहे. आता मुद्दा असा आहे की हा ऑर्गन निघून गेल्यानंतर मग पक्वाशालाही आकार राहत नाही आणि मूत्राशयाला आकार राहत नाही. दॅट्स वाय अनकंट्रोल्ड मिक्च्युरेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे बिलकुल लघवीला कंट्रोल न होणे किंवा मग डेफिकेशनच्या बाबतीमध्ये मलमूत्राच्या बाबतीमध्ये दोन्हीच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येणे, कंबर दुखणे, त्याच्यानंतर मग थायरॉईडसारखे आजार पुन्हा डिटेक्ट होणे, तिथून मग ऑस्टिओपोरोसिस ज्याला हाडं नरम होणे, पाठीच्या मानेच्या तक्रारी, गुडघ्याच्या तक्रारी ह्या सगळ्या ह्या ऑपरेशन्समधनं तयार होतात. आता तुम्ही विचारलं की बाबा एकंदरीतच आपल्याला याच्यावरती उपचार काय करताय तर निश्चितपणे मला असं वाटतं की कारणाचा विचार करावा. त्यासाठी जे काही तुमच्या जवळचे वैद्य असतील त्यांच्याकडनं कारणाची कारणमीमांसा करून घ्यावी. उदाहरणार्थ आम्लपित्ताचा इतिहास असताना जर समजा ब्लिडिंग होती आहे तर निश्चितपणे त्याचा विचार हा रक्तपित्त म्हणून कधी काळी करावा लागतो. सर्वायकल इरोजन असेल म्हणजे गर्भाशयाला जर जखमा असतील तर सामान्यपणे जखमेचा इलाज त्या ठिकाणी करावा लागतो. मग पिछुधारणासारखे उपाय त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर प्रतिमार्गांचे हरणम अशी चिकित्सासूत्राची व्याप्ती ह्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये येते. म्हणजे खालच्या मार्गाने जर समजा रक्तप्रवाह जात असेल तर त्याला विरुद्ध मार्गाने चिकित्सा म्हणजे वमन नावाची ट्रीटमेंट आपल्याला त्या ठिकाणी देता येते. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला समजा ह्या सगळ्या कंडिशन्सच्या बाबतीत मी एक इमेज दाखवली आहे की गर्भाशयामध्ये जिथं औषधी सोडल्या जातात ज्याला उत्तरवस्ती आपण म्हणतो तर उत्तरवस्तीचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये अंतस्त्वचेच्या सुजेपासून ते बीजग्रंथीच्या सगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्सपर्यंत आणि सर्वायकल इरोजन म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाच्या जखमेपासून ते
एंडोमेट्रियोसिसपर्यंत ह्या सगळ्याच गोष्टींवरती अतिशय अल्प कालावधीमध्ये, म्हणजे माझा जसा 12 ते 14 वर्षाचा अनुभव आहे, होय. तर त्या काळामध्ये मी प्रत्येकच आजार उत्तरबस्तीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी पण झालोय. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ मग तुमच्या कंप्लेंट्स मग ओबेसिटीच्या असू द्या किंवा मग तुमच्या कंप्लेंट सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सच्या, चिडचिडच्या असू द्या किंवा मग कंबरदुखीच्या असू द्या किंवा कोणत्याही गोष्टी ज्या गर्भाशयातून उत्पन्न आहेत त्या प्रत्येकच गोष्टीचं सोल्युशन हे आपण उत्तरबस्तीच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता वंध्यत्वासारखा ज्वलंत प्रश्न आहे जिथं आजकाल समजा बीजांड तयार होत नाहीत हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी म्हटला जातो. एंडोमेट्रियमचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत नाही असं म्हटलं जातं किंवा मग बाकीच्या गोष्टी जे एन्व्हायरमेंट रिलेटेड ऋतुक्षेत्र अंबुमिजानम अशा पद्धतीनं समजा त्याचा विचार होतो. त्या ठिकाणी ॲक्च्युअल गर्भाशयाची अंतःत्वचा दुरुस्त करण्यापासून ते बीजांड तयार होण्यापर्यंत ह्या सगळ्याच आता विशिष्ट प्रकारची काही कल्प आपण त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन म्हणून तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ हा अमृत मंजिरी नावाचा कल्प आहे जे एक इन्व्हेन्शन आहे आमचं आणि तद अनुषंगानं ह्यामध्ये इन्फर्टिलिटी रिलेटेड सगळ्याच कारणांचा मेल अँड फिमेल म्हणजे ह्या दोन्हींचा विचार करून आपण तो प्रोडक्ट बनवलाय. साधारणपणे स्पर्मॅटोजेनेसिसच्या बाबतीत शुक्रजंतू तयार होण्याच्या बाबतीमध्ये हा कल्प सेवन केल्यानंतर विदिन 3 मंथ आपल्याला परिणाम पाहायला मिळतात. किंवा मग AMH म्हणा किंवा बाकीच्या ओव्ह्युलेशन रिलेटेड बीजांड तयार होण्याशी संबंधित समजा ज्या समस्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये विदिन 3 मंथ आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात. रुटीन एक शतायू ग्रॅन्युल्स म्हणून जसा आपण कल्प तयार केलाय, रुटीन शतायू कल्प आज मार्केटमध्ये मिळतो, पण जेन्युइनली आपण जो बनवलाय त्याच्यामध्ये सर्वच गोष्टींचा विचार करून याच्यामध्ये कंटेंट्स घेतलेले आहेत आणि तद अनुषंगाने याचं सेवन केल्यानंतर वाईट डिस्चार्ज असेल किंवा मग बाकीच्या गोष्टीच्या तक्रारी असतील, पाळीमधलं पोट दुखणं असेल इत्यादी सगळ्या गोष्टी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये नित्य जर आपण याचं सेवन केलं समजा तर निश्चितपणे परिणाम मिळतो. मला हे 1-2 प्रोडक्ट नाही तर बाकीच्या गोष्टीचा जर विचार आपण चिकित्सेच्या बाबतीमध्ये केला आहे तो सर्वांगीण विचार केला गेला पाहिजे तर निश्चितपणे परिणाम छान मिळतो. ओके सर, खरं तर स्त्रियांचे आजार हे जसं स्त्रीचं शरीर क्लिष्ट आहे तसेच आजार सुद्धा क्लिष्ट आहेत असं म्हणतात, पण आपल्या संशोधनात्मक उपचार पद्धतीमुळे मला वाटतं खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल. आज आपण इथे आलात आणि स्त्रियांचे आजार बेसिकली मासिक पाळी आणि गर्भाशयाचे आजार याविषयी खूप सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.